मामा, जर ते माणूस भेटला तर आपल्याला पैसे देईल का पण नक्की? पैसे तर देणं सांगणार त्याले. ते काय म्हणत जास्तीत जास्त की आता माझं पैसे नाही बुवा, तुमची मजुरी मी नंतर दिली 8 दिवसांनी का 15 दिवसांनी. तर मग त्याला आपल्याला सरळ म्हणता येते ना, तुझ्याजवळ आता पैसे नव्हते तर मग आधी काऊन नाही सांगितलं आम्हाला? आधी सांगितलं काऊन नाही की बुवा सध्या मी पैसे देऊ शकत नाही, तुमची मजुरी नंतर देईल. एकदा भेटू दे, भांडू भांडू तर घेऊ त्याच्याजवळून. तुझ्याजवळ पैसे जर नव्हते तर आधी काऊन नाही सांगितलं तुला? आम्ही जातच नाही तुझ्या घरून, इथंच थांबतो. हो राजू, तसंच करायचं. त्याने का मजुरी आता देत नाही म्हटलं. तर तू काऊन नाही देत म्हणा? चालतो घरीच येतो आम्ही. मग काय तर आपल्याला बोलायला चान्स आहे ना. त्यानं जर आधी बोलला असता की बुवा आता मी सध्या मजूर देऊ शकत नाही रे बा, पहिले जर सांगितलं असतं तर मग आपल्याला बोलता नसतं आलं भाऊ. हो, पण ते लवकर भेटला पाहिजे राजू आपल्याला. हो, मग त्यासाठी ते घराकडे याची वाट पाहणे लागत आपल्याला डायरेक्ट त्याच्या ठिकाणावर जावं लागल. का ना मग कुठं भेटेल ते माहित आहे म्हणता ना तुम्हाला? दुसरं कुठं नाही जात ते गेलं असेल बस स्टँडवर वरली लावाले, तिथे गेलं की आपल्याला भेटतेच ते. चला मग लवकर राजू, इथं उभं राहिल्यापेक्षा तिकडे जाऊ ना मग. हो चला, पैसे तर घेणंच आहे त्याच्याजवळून आपल्याला. तुमचं जमलं राजो तात्या. जूट आली तुमची. 7-3 होता वाटते ना तुमचा. आली तुमची जूट राजो. काय चालले का आपण, काय फायदा नाही झाला ना तसा तसा. वेले का मी म्हटलं 100ची लावत होतो बरं मी. पण मला वाटलं बरं येते का नाही येत, मी 10 रुपयाची लावली राजा. जाऊ द्या ना, तेवढे आले तेवढे सही. आमचं राजो काहीच नाही आलं, तेवढे नाही फायदा झाला. तुझी कोणती जूट होती? हो काय सांगू तुम्हाला, 6-4 होता माया, 8-5, 9-7. पण राजो 7-3 नाही लावला ना. माझ्या डोक्यात आलतं बरं तरी. पण हुकलं. बरं चाल बा, जा लागते मला बी घरी. हो जा बा, मी आता थांबतो जरा वेळ इथं. चाल ना घरी, नाही तर थांबून काय करतं. काय सांगावं येले, ते पैसे मागायला आले असेल ना घरी. तसे गेले असेल म्हणा, ते एवढ्या उशीर लोक नाही थांबत. पण काय सांगावं, जरा असं थांबूनच जात आहे ते. जा तुम्ही घरी, मला एक जणाला भेटायचं आहे, येतो मी नंतर. बरं ठीक आहे, थांब मग. पारे भाचो, मी म्हटलं ना इथंच भेटते आपल्याला हे. थांब ना आता. सांगा आता, हे काय आले इकडं? मी म्हटलं गेले का घराकडे? अरे आले का मामा? किती वेळ चालू आम्ही तुमची वाट पाहून कंटाळलो आम्ही. शेवटी घरी आलो, बाईला विचारलं तर बाई म्हणे बाहेर गेले म्हणे, आणि मोबाईल नाही नेला म्हणे सोबत. हो अहो, काय सांगू मामा तुम्हाला माझी हालत. अहो ते नाश्ता गिस्ता सगळा घेतला होता मी, आता यूज राहिलो होतो तर तेवढ्यात फोन आला. ते माझ्या सोबत्याचा म्हणे काय मोटरसायकल घसरली म्हणे, कुठं पडला म्हणे. त्याच्या तिकडे जायचं काम पडलं बा. त्याला उचललं आणलं घरी, तिकडे दवाखान्यात पाठवलं. मीच तर विचार करू आलो होतो, म्हटलं आपले माणसं कामाले आहे, त्याच्यासाठी नाश्ता न्यायचा होता आपल्याला. शेवटी ते नाश्ता राहिला, ते हॉटेलवाला गेला बंद करून. सांग आता, धैर्यात किती खोटा बोलती हे. मग ते सोबत्याचा फोन आला होता, तिकडे गेलो होतो, दवाखान्यात नेलं त्याले. पाहिलं तर मोबाईल याचा घरी आहे. जाऊ द्या, गोड बोलून आपले पैसे काढून घ्या लागल. मग कोण जाते याच्याकडे कामाला परत. राजू शांभाऊ, सकाळपासून राजू काम करू लागलो आम्ही तुमच्या वावरात. जराशी तरी आमची कदर. जाऊ द्या बुवा आता मी काय म्हणतो, ते झालं तुमचं काम, झालं सगळं ओके. गव्हाले पाणी झालं का पुरं? हो ना बा, गहू तर पूर्ण भिजून झाला. ते पराठे बी सगळे येचून ओके झालेले आहे. जाऊन पाव वाटल्या शिकून वावरात. काय पाहा लागते म्हणा. मग अशीच पालन मी इमानदारीने काम करू आले होते. झालं ना आपलं काम पुरं. बरं ठीक आहे ना, मग झालं ना काम. बरं या ना मग आता तुम्ही. या म्हणजे आमची मजुरी द्या ना. मजुरी आता देतो ना. गहू घेऊ तर निघू द्या. गहू निघाला की मजुरी घेऊन जा तुमची, नाही तर गहू घ्या, गहू पाहिजे असेल तर. काय बोलून राहिले तुम्ही? मजुरी म्हणजे गहू निघाल्यावर? राजू, एवढे दिवस मजुरी ठेवत असते का कोणतरी? हो पण आता माझ्यावर पैसे नाही ना, मी काय करू? पैसे नाही म्हणजे असं कसं बोलून राहिले तुम्ही? काय राजू, काम करून घेता आणि पैसे नाही देत राजू? मग अशी एक तर तुम्ही नाश्त्याला आणतो, हे आणतो, उपाशीच मारलं राजू, आणि एक तर पैसे देत ना म्हणता. हो एवढे गरम नका हो मामा. हे इथं आता बस स्टँडवर लोक आहे, चला तिकडे चला, तर सांगतो तुम्हाला. सांगतो म्हणजे का माता का आम्हाला? मारागिराचं काय भांडणं कोण करते? चला तुम्ही तिकडे चला, तसं सांगतो ना तुम्हाला. चला ना, चला, कुठे चालायचं ते मला सांगा. तुम्हाला तरी शोभते का हे? दिवसभर मरमर काम करून घेतलं आमच्या जवळून, आता म्हणता पैसे नाही. आणि तुमच्याजवळ पैसे नव्हते तर मग आम्हाला कामाला का सांगितलं तुम्ही? हो मामा, पण एवढं गरम व्हायचं कामच नाही ना. एवढं बडबड करू राहिले तुम्ही. मी तुम्हाला सकाळी सांगितलं का नाही की पैसे मी सध्या देणार नाही. काय बोलून राहिले तुम्ही? म्हणजे सकाळी बोलले होते का तुम्ही की बा मजूर मी सध्या देणार नाही म्हणून? सकाळीच बोललो नाही का तुम्हाला? मी मजुरी माझ्या हिशोबाने देईल म्हणून.
मजुरी पण मा हिशोबाने देईल हे तुम्हाला आता सांगतो बरं. हा कळक सांगतो मी की मा हिशोबाने मी मजुरी देईल. सांग आता, तुम्ही महाहिशोबाने मजूर देतो म्हटलं ते याच्याबद्दल होतं का, किंवा पैसे मी महाहिशोबाने दिले जेव्हा आले तेव्हा? अरे राजू, मला वाटलं की बा तुम्ही बा मजुरीबद्दल बोलता, रोजाबद्दल. हा, की बा 500 रुपये रोज देतो का बा 450 देईल. नाही ना, रोजाचं काय एवढं हे आहे. हा रोज आता सगळ्याला जे आहे ते तुम्हाला देणार आहे. हा आता 500 रुपये रोज चालूच आहे. तेवढा 500 रुपये रोज तुम्हाला आम्ही देतो. नाही म्हणून राहिलो का मी. हा 500 रुपये रोज तुम्ही घ्या, पण पैसे माझ्यावर सध्या नाही आहे. हा पैसेच नाही तर मी कुठून देऊ. हा जेव्हा आले तेव्हा देईल. अरे काय राजू हे तुमचं, हा पहिले सांगायचं ना मग. हा स्पष्ट स्पष्ट बोलायचं ना, माझ्यावर सध्या पैसे द्यायला नाही बुवा, मजुरी मी आरामात देईल असं बोलायचं ना तुम्ही पहिले. आमची राजू अडचण आहे, पहिलेच आमच्याजवळ पैसे नाही म्हणून आम्ही कोणते काम करायला तयार झालो. हा एवढं मरमर काम केलं. हो आता मी महायुष्मान सांगितलं, मला वाटलं तुम्ही समजले असेल. मी 2-2 वेळा सांगत जाऊन तुम्हाला. हा बा मी महायुष्मान देईल हो पैसे. हा महायुष्मान देईल. मी म्हटलं बा तुम्हाला, तुम्ही म्हणे बा काय हरकत नाही. तरी मला डाऊट आला होता ना, तुम्ही अशी म्हणत जात, मी आता अशी काऊन म्हणून राहिले कडे हे. हा पण काय राजू, आता आमचे राजू खाण्यापिण्याचे वांदे आहे, तुम्ही राजू काय बरोबर नाही केलं बा हे. बरोबर गिरबरचं काही नाही. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं. हा मी सांगतो ना आता, माझ्याजवळ पैसे आले की मी तुम्हाला फोन करीन आणि पैसे देईल वाटल्या शेकपरी. हा आता काही बडबड करू नका, घराजवळ तांडव काही करू नका. हा जा आता घरी तुम्ही. काय आता याच्यावर बोलाव तुम्हाला. बरं लवकरात लवकर दे जा बा, आले की हा फोन कर जा, नाही तर मग आणखी अशी चाट देसाल. नाही ना, माझ्याजवळ पैसे आले की मी तुम्हाला फोन करतो. हा एक पण तुमच्या घरपोच आणून देईल. बरं ठीक आहे बा. का मामा कस झालं हे? हा भांडून पैसे घेतो आणि हे घेतो, काहीच फायदा नाही झाला आपला. हा त्यानं आपल्याला 2 गोष्टी सुनावल्या. नाही ना, लय नंबरी आहे ना का ते. हा बरोबर कोळ्यात बोलला, महाहिशोबान देईल महाहिशोबान देईल. त्याला माहित होतं, डायरेक्ट जर म्हटलं बा पैसे मी सध्या देणार नाही तर हे माणसं कामाला येणार नाही. हा म्हणून बरोबर बोलला ते. हो पण राजू मामा तुम्ही एवढे हुशार आहे, हा तुमच्या लक्षात कसं नाही आलं? ते काय सांगू तुम्हाला, या टायमाचा सगळा गोळा आहे. हा माणसावर जर वाईट टाइम चालू असला का नाही, तर माणसाचा दिमागच काम नाही करत ना. हा एवढा राजा मी सगळं का माणसाचा चेहरा पाहिला की सगळं ओळखतो त्याच्या मनात काय चालू आहे ते. हा पण याचं काही समजूनच नाही आलं ना. आई म्हणा मामा, पण आपले ग्रहमान काही चांगले दिसून नाही राहिले राजू. हा कोणते काम आपलं फसूच राहिलं ना. हा आता काय करायचं? काय करावं तेच तर नाही सुचू राहिले का. हा खिशात 2 पैसे असले का नाही, माणूस काही करते ना, छोटा मोठा धंदा करते, काही करते, 2 पैसे आवक होते ना. पण खिशात पैसाही नाही आणि काम करायला गेलो तर असं होऊ राहिलं. काय म्हणतो मामा, एक होऊ शकते आपलं. म्हणजे काय होऊ शकते? ते आपण ब्लँकेट नव्हते विकले का हो मामा? हा ते कवटळले ब्लँकेट नेले होते इकाले. हा अर्ध्या किमतीत दिले होते ना. अर्धी किंमत बाबा आता द्या आणि अर्धी 6 महिन्यात द्या. हा मग त्याच्याकडे जाऊन पाहू ना, भेटले तर भेटले. हो पण त्याला 6 महिने कुठे झाले. हा 2-2.5 महिने झाले वाटते फक्त. हो 6 महिने नाही झाले आणखी. पण कसं माहिती का, आपली अडचण सांगू ना त्याले. अडचण आहे बुवा अशी म्हणा, काहीतरी द्या. हा थोडेफार 1-2 जरी भेटले का नाही तर आपलं भागून जाते ना सध्या. हो पण का 6 महिन्यानं बोललो तो आपण त्याला, मधातच मागणं बरोबर नाही वाटत राहिलं. पण जाऊ दे, मागून पाहू आपण. हा मागून पाहायला काय हरकत आहे. तसे कवटरचे लोक चांगले आहेत ते. हा असले एखाद्या जवळ पैसे आलेले ना तर देऊनही टाकतील. हो ना तेच तर म्हणतो, मग चला मागून पाहू ना आपण. मागायला काय हरकत आहे. एक परी असं म्हणायचं, जेवढे आहे त्यातली बी अर्धी द्यावा आणि अर्धी सूट तुम्हाला. हा आपलं काम भागते सध्याच. तसंच करायला पोटते. काय जे काय देईल ते आनंदाने घेऊन घ्यायचे. हा आपलं काम सरटलं बस झालं. हा एक तर मला वाटते ते डायरी घरी यायला का, पण ते मला वाटते मोबाईलात वाटते ना आपली लिस्ट. ते हा मोबाईलात आहे ना लिस्ट. मोबाईलात आहे आणि एक डायरी आपण ते कंदील आपली इथे ठेवली होती ना, तिथे आहे. टेन्शन नाही, त्याच्याजवळ आहे एक लिस्ट. हो ते आपला मधातला माणूस. बरं ठीक आहे ना, मग चाल मग त्याला भेटू आणि काही जेवढी होईल तेवढी वसूल करून घेऊ. अरे भाचो, हा याच्या घराला तर कुलूप आहे रे. मामा बहुतेक मुलाटी हे पोराकडे गेले सगळे यात्रेले. हा आता काय करावं मग? जाऊ दे, आपल्या मोबाईलात आहे ना लिस्ट. हा चला मग आपण ते पाहू ना आता, लिस्ट नुसार 2-3 भेटून घेऊ. हो चला, आपल्या ओळखीच राहणे ते. बरं चला मग भेटू आता 1-2. चाल बा शांताराम भाऊ, तुम्ही भेटले. हा आम्ही आता तुमच्याकडे चाललो होतो. काय काम होतं बा? काही नाही, ते कसं आहे माहिती का, ते मागे ब्लँकेट नाही विकले का आपण. हा ते 6 महिन्यांनी पैसे द्या म्हटलं होतं, अर्धे घेतले होते आपण. तर ते म्हटलं आता वसूल कराव. सांगा आता, ब्लँकेट घेतले होते त्याला झाले नाही वाटते ना आणखी 6 महिने झाले का? नाही 6 महिने नाही झाले, पण जरा अडचण चालू आहे. मी म्हटलं आले सर कोणाजवळ पैसे तर घ्या वसूल करून. काय राजू, दिवस दिला त्या दिवसावर लोक देत नाहीत पैसे. हा तुम्ही त्याच्या आधी वसूल करायचे म्हणता. नाही आपल्याला मागायचे नव्हते, पण जरा अशी अडचण चालू आहे. मी म्हटलं जेवढे भेटले तेवढे सही. कसं आहे माहिती आहे का, 6 महिने जर झाले असते पूर्ण तर तुम्हाला पैसे भेटलेच असते. पण आता 6 महिने बी पूर्ण नाही झाले, तुम्ही मागता कसे त्याले. त्यात एक होऊ शकते, तुम्ही मधातल्या माणसाला घेऊन जा, त्याला समजावून सांगा बरोबर. हा मग भेटते तुमचे पैसे. हो ना, त्यालाच घेऊन जात होतो आम्ही, पण ते घरी नाही राजू, कुलूप आहे त्याच्या घराले. कंदील आबीच्या घराकडे गेलो तुम्ही,
पण ते कुलूप आहे. घरी कायले सगळं कुटुंब त्याचं तिथं आहे, ते आपल्या मंदिराजवळ. हा, त्या शिवालाल महाराजाची जयंती नाही का, त्याच्या तिथं आहे सगळेजण. त्याला जाऊन भेटा तुम्ही. हा, ते जर असले सोबत तर भेटते तुमची वसूल होते, नाही तर मग तशी काही वसूल होत नाही भाऊ तुमचे. तर पाहतो ना मग, त्याला भेटतो ना. हा, तुमच्याकडे बी आहे पैसे राजू, तुम्ही दिले तर जमते ना. हो, मी दिले असते, पण आता सध्या माझं नाही राजू. हा, सगळा माल गेला आपला, सगळा विकायचाच आहे आणखी. आता ते भाव वाढणार आहे, भाव वाढणार आहे म्हणते, म्हणून माल काही इकला नाही आपण. हा, बाकीचे वसूल तर करा तुम्ही. हा, त्याचे वसूल झाले की मग नंतर मी पाहतोच देतो. सांग आता, थोडे बी पैसे नसेल का याच्याजवळ, पण आता बोलता येत नाही आपल्याला. 6 महिने व्हायचे आहे ना पूर्ण आपले. हा, मदतच मागायला आलो आपण. चला, ते आता मधातल्या माणसाला भेटायला लागल, कंदील आबजीला घेऊन काही ना काहीतरी वसूल करून घ्यायच लागल आपल्याला. बरं ठीक आहे बुवा, भेटतो आम्ही त्याले. हा, जातो मंदिराजवळ तिकडे. हो जा, आणि त्याला घेतल्याशिवाय कोणाच्याकडे जाऊ बी नका तुम्ही. हा, कोणाच्याकडे तुम्ही असे किती काही फिरले तर कोणी 1 रुपया देणार नाही बरं. कारण तुमचे 6 महिने झाले बी नाही, आणि मधातला माणूसही हजर नाही, तर कोणीच देणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याला घेतल्याशिवाय जाऊच नका. हो, तुमचंही बरोबर आहे, गॅरंटर सोबत पाहिजेच ना. तर ठीक आहे, भेटतो मी आम्ही त्याले. बापरे, कार्यक्रम तर जोरात दिसू राहिला इथं. कंदील कुठं कुठं आहे का माहिती. मी काय म्हणतो काकाजी, जय शिवालाल, जय शिवालाल, जय शिवालाल. मी काय म्हणतो, ते आपले सीताराम पवार आहे का इथं, कंदील आबजी, आपले कंदील आबजी. कंदील आबजी ते आमचे कारभारी का? हो आहे ना, आहे ते इथं, आत्ता तर होती इथं. का पाना जरा, हा आम्हाला अर्जंट भेटायचं आहे त्याले. अरे कुंडलिक, हो आपण कारभारी कच्चा लोक. कोण कंदील आबजी काही हो आताच तसं हो वांगी वांगी काटणं चालूच होतं. गणी म्हणा, आवाज दनी ये मन की आव म्हणा तर भेटन. हो कंदील आबजी, वरा वरा ये वन बोला रचित ना. काय कुंडलिक, काय कोणी ये मन की आवाज होतं ना भेटन. काय कंदील बुड्या जात, काही थाटही नाही पावलं जात बा. एका हातात काठी, एका हातात धोतर, का हो पटका गिटका तर नाही वाटते बा. पटका बांधला होता म्हणजे जमलं. हा, कारभारी होय ना बाबा. मामान कसं काय चक्कर मारला बा इकडं. काय नाव कंदील आबाजी, तुमच्याकडे चालू होतो. ते आपली ब्लँकेटची वसुली राहिली होती मागची, ते आता 6 महिने व्हायचे आहे पूर्ण म्हणा. पण जराशी वसूल करायची होती, आपली अडचण होती जराशी, म्हणून म्हटलं आता तुम्ही मध्यस्थी माणूस आहे, तुम्हाला घेऊन म्हटलं जरा वसूल कराव. सांगा आता दिवस कोण मावस कोण. आज राजू 15 फेब्रुवारी. हा, आमची राजू फुरसत नाही ना, जेवायला फुरसत नाही ना आम्हाला. हा कार्यक्रम आहे आता इथं मोठा, एवढा पाहत ना तुम्ही आता किती कार्यक्रम आहे मोठा. हो पाहिलं म्या, मोठा कार्यक्रम आहे तुमचा, पण आता ते जराशी अडचण होती म्हणून म्हटलं चला बुवा. हो मग एक काम करा ना तुम्ही. हा, तुमच्याकडे लिस्ट आहे एक. हा, जा ना मग तुम्हीच मागा. कसं आहे माहिती का, आता माहित काही येणं होत नाही. हा, इथचा सगळा कारभार महातात आहे ना, इथचा मेन माणूस आहे राजू मी. हो तुमचं बरोबर आहे, पण कसं आहे माहिती का, आता आपले 6 महिने पूर्ण झाले नाही, त्याच्यानं मध्यस्थी माणूस असल्याशिवाय कोणी देत नाही ना राजू. हा, त्यासाठी म्हटलं तुम्ही असते तर बरं झालं असतं. नाही रे बाबा, मला इथून हालतात नाही ना. हा, इथचा सगळा कार्यक्रम महातात आहे. हा, माशिवाय ते एक पाणी नाही हालत राजू. हा, मी काय म्हणतो, जाऊ दे ना मग, 8-10 दिवसांनी मागता येते, नंतर या. इथंही काम फिसकलं वाटते. आता येईल काय जबरदस्ती करता येत नाही, आता हे कार्यक्रम सोडून थोडी येणार आहेत. काय राजू, कंदील आबजी राजू, मोठ्या आशेने आलो होतो राजू आम्ही. हा, पण काय आता तुम्हाला काही म्हणता येत नाही. हा, तुमचा कार्यक्रम सोडून तुम्ही कशी असाल. हो तुमचं बरोबर आहे, पण आता अशी मदत झाल्यावर कशी भेटल. हा, मी काय म्हणतो, एक होऊ शकते. हा, ते देवळाला आहे का नाही, त्यानं पैसे जमा करून ठेवले तुम्हाला द्याले, तर ते देतो म्हणे. मला तर 2-4 वेळा विचारलं त्यानं, मामा आले का, मला पैसे द्यायचे आहे, म्हणजे एकदा दिले तर मोकळ होते म्हणे. हो का, मग तर जमलं. जरसं तेवढा आधार होईल आपल्याला. आता बाकीच्या घरी तर काही मी जात नाही, कारण कोणीच आपल्याला पैसे देणार नाही, आणि एक तर तुम्ही नसले तर मग तर काही प्रश्नच नाही. हो, बाकीच्या कोणाला मागूही नका तुम्ही. मागितलं बी तर देणार नाही आहे कोणी. तुम्हाला सांगा 6 महिने व्हायचे आहे, 6 महिन्यानंतर भेटा म्हणाल. हा, त्यापेक्षा कोणाला मागूही नका. हा, ते देवळाला भेटू शकते, तिथे जा. बरं ठीक आहे बुवा, चालतं तुमचा कार्यक्रम मग. हा, भेटतो त्याले. हा, तेवढे जरी पैसे भेटले तरी बस होते. हो जा मग, आमच्या मागं गडबड आहे ना. सांगा आता, मामा भाजी कुठे फिरून राहिली हे. अहो मामा, काय गडबड चालू आहे. काय बोलावं सरपंच साहेब. अहो काय राजू, जर ते ब्लँकेट विकले मागे, त्याची वसुली करावं म्हटलं, तर काय राजू कोणीच नाही भेटू राहिलं गावात. सांगा आता, ऐन कार्यक्रमाच्या दिवशी आले तुम्ही, आता कोण पैसे देतील हो तुम्हाला. हो, आता तसं काही कोणाची कडची भेटण्यासारखे नाही आहे, पण ते देवलाल भाऊची कडची भेटते म्हणे. कंदील आबाजी म्हणून मला ते त्यांनी ठेवले म्हणे काढून. पण आता त्याच्या घरी गेलो तर ते काही दिसले नाही. मी म्हटलं सरपंच साहेबाच्याकडे कामाला असते, यायला माहित असेल म्हटलं कुठं आहे ते. देवलाल तर महादेवाला गेला ना, महादेवाला गेला, ते पूर्ण फॅमिली गेली त्याची. सांगा आता, आता का डोकं आपटून घ्या. बाकी कोणाच्या जिकडे पैसे येणार नव्हते ना, आता ते कसे देवलालच्याकडचे आले असते, तर ते म्हणते आता महादेवाला गेला. आता काचा 2 दिवस येते, आणि या दोघांच्याकडे आपले काही पैसे नाही आहे. आता याच्याकडे असते तर याच्याकडून तरी मागता आले असते. हो का, महादेवाला गेले का, मग काय आता 2 दिवस येते ते. हो, म्हणूनच म्हणतो मग, आता काय तुम्ही गावात फिरू नका, आणि कोणी काही पैसे देणार नाही तुम्हाला. आता ही शिवजयंती उद्या मस्त, आणि त्याच्यानंतर मग 8 दिवसांनी मारा राहून मग भेटतील तुम्हाला पैसे. बरं ठीक आहे बुवा, आता तसंच करावं लागेल, मग काय इलाज आहे दुसरा.
बरं ठीक आहे मग. हे आता प्रसाद आहे आतमध्ये, प्रसाद घ्या आणि दर्शन घ्या. ते आता माझेवाले आले साहेब इथपर्यंत. कायचं दर्शन आणि कायचं काय, हा एकही काम धड नाही झालं ना आपलं. ठीक आहे मग, येऊ का आम्ही? हो या बा. काय रे भाचो, काय करत आता? आता काय सुचून नाही राहिलं का मले? राजू मामा जिकडे गेलं तिकडे आपलं कामच फसू राहिलं. हा चला आता ते काय प्रसाद घेऊ, जरसा प्रसाद खाऊ आणि बसू आतमध्ये जरसं. चाल आता, डोकंही काही काम करून नाही राहिलं माय. हे शिवशंकरा, हे महादेवा, आमची आणखी किती परीक्षा घेशील तू? मला माहित आहे की तू अनेक भक्ताची परीक्षा घेतोस, हा अनेक अडथळे त्याच्या पुढे निर्माण करतो. पण भक्ताची एवढी परीक्षा घेऊ नको की त्याचा देवावरचा विश्वासच उठून जाईल. हा काय बरं अपेक्षा होती आमची? हा फक्त आमच्या मेहनतीला फळ यावं, हा आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा आहे ना. हा ते सुद्धा पूर्ण होत नाही. पण आता बस झालं. चांगल्या मार्गाने जाऊन जर माझं भलं होत नसल तर मी आता वाईट मार्गानेच जाईल. तू जसा कोपला की तुझा तिसरा डोळा उघडतं, तसा आता मामाचा झटका सगळ्याला माहित पडणार आहे. बस आता मामाचा आजचा शेवटचा दिवस. आज तर तू आम्हाला मदत केली नाही तर उद्यापासून मामाचा कहर चालू होणार. तिरकुंड्या मामा तर लयच रागावले रे. हा आता काय होईल रे बाबा उद्या? काही सांगता येत नाही भाऊ, कारण मामाचा राग तर तुला माहित आहे. हा चांगलं वागलं तर लय चांगलं वागते मामा, आणि जर वाईट वागायला लागला की मग काही खरं नाही, त्यांच्या पुढे कोणीच टिकत नाही. मग कोण आले का? हा त्या वावरातच ना, त्या वावरात वाल्यानं पैसे दिले नाही तर त्याचं सगळं सामानच नेता आलं असतं ना. हा सगळं ते मोटर फटर काय पाईप फायप सगळं तर लांबवत आलेच आपल्याला. हा मामा मामा म्हणे ना, त्याचं तर येडी लांबवत म्हणे मी, पण आपल्याला वाईट वागायचं नाही म्हणे. हा मामीने जसं म्हटलं तर आपण चांगलं वागूनच दाखवायचं म्हणे. पण आता काही खरं नाही दिसू राहिलं. हा आज जर काही का झालं नाही चांगलं भाऊ तर मग काही खरं नाही मामा. उद्यापासून मग काही खरं नाही. पाहू आता, महादेवानं काही चमत्कार दाखवला तर ठीक, नाही तर मग मामाचा कहरच आहे. मग काही खरं नाही. बरं चला बा मंडळी, पाहू आता काय होते ते उद्या. हा मामानं तर आता बा शपथ घेतली. हा आज जर काही का चांगलं झालं नाही तर म्हणते उद्यापासून मग मामाचा कहरच दिसेल म्हणते सगळ्याले. हा मामा मग आपल्या वाईट मार्गाला लागते. हा देवानं करावं बा, काहीतरी झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे बाबा. कसं आहे मंडळी, आता दिवसाचं आपलं जरा गडबड झाली. आज आता शिवालाल महाराजांची जयंती बी आली आणि त्यात आपला महाशिवरात्री बी आहे. हा 2-2 एपिसोड आता कसं काय पाहू आता. हा व्हिडिओ आपण आता लवकरच टाकून देऊ राहिलो. हा जमलं तर मग उशिरा पाशिरा मग आपण महाशिवरात्रीचा टाकू छोटासा व्हिडिओ एखादा. तर चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं, आणि कमेंट करून सुद्धा सांगा की मामानी चांगल्या मार्गावर जावं की वाईट मार्गाने जावं, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चला मग, आधीच्या व्हिडिओला कमेंट करण्याची नावे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं. हा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.